चंदनगड आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला जाऊया आपण मॅच कडे. सलामीवीर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस. मनोहर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मनोहर शेलार ओपनिंग गोलंदाज यावेळेस आपण बघू शकतात. आणि ओपनिंग बॅट्समन आपण बघू शकतात स्ट्राइक वर आहे. शेवाळे ओपनिंग बॅट्समन. वैभव आणि दिनेश आपल्याला पाहायला मिळतं ओपनिंग बॅट्समन आपण बघू शकता शिवनेरी संघाकडून. मनोहर शेलार हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लाईव्ह स्कोरिंग आपण बघू शकता. यावेळेस एक सुंदर आणि देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. होमसाईड स्पोर्ट्सचं देखील कौतुक करेल तेवढं कमी. आपण बघू शकतात ज्याप्रमाणे इंटरनॅशनल मध्ये लाईव्ह स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते अशा रीतीने लाईव्ह स्कोरिंग स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचला सुरुवात करा. थोडा स्पीडअप ठेवा खेळायला ही विनंती असेल. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जिंकणारी टीम जाणार सेमीफायनल मध्ये. कालच्या दिवसामध्ये देखील 8 संघ पाहायला मिळाले आणि त्यामधून आपण बघू शकता राजगडने बाजी मारली. फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आशिष परब आणि त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि संघ तो जातोय फायनल मध्ये राजगड. आजच्या दिवसामध्ये कोणती टीम असेल जी फायनल मध्ये जाणार बघूया. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. मागच्या मॅच मध्ये 62 धावा दिल्या होत्या त्या चेस केल्या होत्या चंदनगडने. इथे मात्र कमी धावामध्ये थांबू हे मात्र सांगितलं त्यांच्या कर्णधाराने. हलक्या हाताने खेळतोय. सिंगलने मात्र यावेळेस आपण बघूया सुरुवात झालेली आहे. 1 धाव. वैभवने मात्र इकडे हलक्या हाताने सॉफ्ट हँडने स्ट्रोक खेळला आहे. सिंगलने स्कोरबोर्ड यावेळेस सुरू झालाय. 1. क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम 2024चा. आणि इथे आपण बघू शकतात एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मराठा प्रीमियर लीग हलक्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने ही स्पर्धा भरवली जाते. या स्पर्धेचं मागचं कारण एवढंच आहे की महाराजांची जयंती आणि त्यांच्या बरोबर त्याचबरोबर मराठा समाज एकत्र आणण्याचं काम केलं जातं. आणि इथे आपण बघू शकतात हलक्या हाताने आता राणे आपल्याला पाहायला मिळते. काल त्यांच्या एका कॅचवर पारितोषिक आलं होतं 200 ते 300 रुपयाचं. फक्त कॅच त्यांना मात्र टिपता आला नाही. चांगली गोलंदाजी आहे. खोलवर चेंडू टाकला जातो. 3 मध्ये 3 आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज. बघूया रंगीबेरंगी टी शर्ट प्रदान करून आता मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना खेळाडू पाहायला मिळत आहेत. आता मात्र बघायला गेलं तर क्रिकेटचा खेळ हा जुन्या खेळासारखा राहिला नाही. आपण बघितलं असेल आपण जेव्हा प्रॅक्टिस करायची आपण जेव्हा खेळायचे तेव्हा एकच बॅट आपल्याकडे असायची आणि नो स्ट्राईकचा बॅट्समन भेंडीची काठी घेऊन उभा असायचा. तो दिवस गेले आता. अख्खे जण मिळून मात्र एक चेंडू आणायचे आणि तेव्हा मात्र दिवसभर क्रिकेट खेळला जायचा. आता मात्र जर बघायला गेलं तर इथे वेळ आणि काळ बदललेला आहे. इथे प्रत्येक मॅच साठी नवीन चेंडू दिला जातो. इथे मात्र ट्रॅक टी शर्ट शूज आणि बघायला गेलं तर कॅप गॉगल इनर घालून खेळाडू खेळताना दिसत आहेत. प्रॉपर क्रिकेटर ज्या तयारीनिशी मैदानामध्ये उतरतो ती तयारी करून मैदानामध्ये येताना आपल्याला दिसतोय. लोअर फुल टस आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मनोहर शेलारची खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक बघायला गेलं तर पहिलं सुरू आहे आणि यावेळेस मात्र चेंडूचा विचार केला. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 5 धावा झाल्या आहेत ते म्हणजे 4. 5 चेंडू 4 धावा आणि यावेळेस पहिलं षटक मार्ग असतं पॉवर प्लेचं. खूप चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये होत असताना मनोहर कडून. शेवटचा चेंडू आणि काय कमालीचा चेंडू. स्टंप इकडे दाखवले बॅट्समन
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पाहायला मिळते 4. कमालीची गोलंदाजी मनोहर शिलार, क्या बात आहे आपके. मयूर गोलंदाज पाहायला मिळते डाव्या हाताचा यावेळेस गोलंदाज आपण बघू शकतात. इकडे फटका सजवलाय परंतु फसलाय, कॅच होणार. यस, विकेटचा पतंग बॅक टू डग आउट्स. डीजे शिवनेरी प्रशांत नवीन बॅट्समॅन येतोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट येत असताना पहिल्या ओव्हरीच्या शेवटच्या चेंडूवर विकेट आणि दुसऱ्या ओव्हरीच्या पहिल्या चेंडूवर विकेट येतोय. प्रशांत नवीन बॅट्समॅन आलेला आहे, मागच्या मॅचचा हिरो. शिवनेरी एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. नॉनस्ट्राईकच्या बॅट्समॅनचं नाव नाही माहित आहे. कृपया करून युट्यूबला स्पर्धा आहे, सपोर्ट करा, कोऑपरेट करा. शेवाळी शरद हा आपल्याला पाहायला मिळतो नॉनस्ट्राईकचा बॅट्समॅन शरद जगताप. कृपया करून इकडे या. पेनल्टीला सामोरं नाही तर जावं लागेल. शिवनेरी या. पण पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र जर बघायला गेलं तर विकेट आलेला आहे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, डॉट चेंडू येतोय. सुपर गोलंदाजी हा मात्र महत्वपूर्ण आहे खेळाडू. बघायला गेलं तर प्रशांतवर मोठी जबाबदारी आहे. बॅटिंग ऑर्डरचा विचार केला तर हा मात्र हुकुमी एक्का आहे त्याच्या बॅटिंग ऑर्डरचा. आणि इथे डॉट चेंडू आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील 2 षटकार आले होते त्याच्या बॅटमधून. इथे मात्र डॉट चेंडू येते. चांगली गोलंदाजी. डाव्या हाताचा गोलंदाज नेहमीच त्रासदायक ठरतो उजव्याच्या बॅट्समॅनसाठी. इकडे ऑप्शनच्या खूप बाहेर, वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 5 स्कोर कार्डवर. चेंडू जे आतापर्यंत झाले ते म्हणजे 2 आणि 1 धाव खर्च करते. 1 विकेट मिळवतोय गोलंदाज मयूर. तिसरा चेंडू घेऊन थोडासा मात्र शॉर्ट पिच चेंडू पडल्यावर मात्र स्किट होताना यावेळेस आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळतोय. पॉइंटच्या भागामध्ये सिंगल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 6 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र फटका सजवलाय. सिंगल नक्की असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 7 स्कोर कार्डवर. सात धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळतात. येणारे अजूनही चेंडूचा विचार केला तर चेंडू बाकी आहेत 2. 4 चेंडू फेकून झालेत. खूप चांगली गोलंदाजी. प्रशांत स्ट्राईकला आहे. पॉवर प्ले मात्र सुरू आहे. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये मात्र ताकदी प्रहार आतापर्यंत पाहायला मिळालेले, परंतु यावेळेस येतोय पुढे येऊन मात्र यावेळेस स्टेप आउट करून स्ट्रोक लगावलाय. वापर केला जातोय बॅट्समॅन कडून. शॉर्ट पिच चेंडू आणि काले चुकी केले गोलंदाजाने, केले कमाल. इथे मागच्या चेंडूवर मात्र षटकार आणि
मध्ये सर्व कचरा टाकायचं हे लक्षात घ्या. डस्टबिन आहे इकडे. राहुल यावेळेस नवीन बॅट्समन येतोय. नो स्ट्राईकला असेल. मराठी ऐका, मराठी बोला, मराठी शिका, मराठी पुस्तकं, मराठी साहित्यिक, मराठी नाटकं, मराठी सिनेमा, मराठी संस्कृती. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. राहुल हा आलेला नवीन बॅट्समन आणि काही कमालीचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मात्र आपण बघू शकता मनोहर शेलार गोलंदाजी मार्कवर, कारण की पहिल्या षटकामध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केला होता. पहिला चेंडू उंच गेलेला आहे. इकडे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि कॅच आउट. थोडी गडबड झाली होती परंतु अंतिम कॅच करतो. आला नाही. दोन्ही वेळेस क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे मात्र धावा आलेल्या आहेत. चेंडू चालले आहेत मात्र आता 1 आणि धावेचा विचार केला धावा 16 यावेळेस स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. खूप चांगली गोलंदाजी मनोहर शेलार. सर्व काही चांगलं झालं होतं परंतु मात्र 38 सर्कल पाहिलं नाही क्षेत्ररक्षकाने. त्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळालं आणि पंचाचं तीक्ष्ण नजर नो करार दिला. अजूनही 5 चेंडू आहेत तिसऱ्या षटकातील. हलक्या हाताने खेळलाय. थोड्या वेळाकरता हवेमध्ये होता चेंडू. पॉइंटच्या भागामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव असेल. स्कोरबोर्ड सिग्नलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 17-17 स्कोर कार्डवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस मनोहर शेलार. मागच्या ओव्हरमध्ये मात्र कमालीचा चेंडू हाताळला मयूरने. सुपर चेंडू, शेवटचा चेंडू आणि एक महत्वपूर्ण विकेट मात्र टिपला तो म्हणजेच प्रशांतचा. कारण की षटकार आला होता त्याच्या बॅटमधून आणि थोडा डेंजर झाला होता. हलक्या हाताने खेळतोय. चांगला चेंडू. थोडा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळते. आधुनिक क्रिकेट आहे एकसारखा चेंडू कोणी हाताळत नाही. थोडा मात्र आपण बघू शकता फास्टर गोलंदाज जे आहेत ते स्लोवर चेंडू टाकतात आणि स्लोवर गोलंदाज आहेत ते फास्टर चेंडू टाकत असतात. आपण पाहिलं असेल इंटरनॅशनल मध्ये देखील, IPL मध्ये देखील बॅट्समन देखील आता वेगवेगळे स्ट्रोक पाहायला मिळतात. हेलिकॉप्टर, रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स स्विच हिट, बऱ्याच गोष्टी आहेत. फटका सरळ गतीने टायमिंगला जवाब बेमिसाल. चेंडू निघून जाणार सीमापर षटकार. बाहेरून बघणं सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं कठीण आहे.
षटकाच्या समाप्तीनंतर 25-25 स्कोरबोर्ड मात्र 25 पाहायला मिळते. अजूनही बघायला गेलं तर 3 षटका आहेत. देऊया सगळी टीचर पुन्हा एकदा येऊया. ज्याने कमालीची गोलंदाजी हाताळली, एक महत्वपूर्ण विकेट आपल्या ओव्हरमध्ये मिळवून दिला. 90 धावा खर्च केला परंतु दोन विकेट त्यांनी मिळवले. आणि इथे मात्र आता स्ट्रायकर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय दर्शन. पहिला चेंडू, कमालीचा वेगवान हा गोलंदाज पाहायला मिळतोय. कमालीचा मात्र हा चेंडू बाउन्स देखील पाहायला मिळतोय. उत्तर नाहीये बॅट्समनकडे. ऍक्शन बघितली आणि त्याचं शरीरयष्टी बघितली तर इकडे अंदाज घेऊ नाही शकत की इकडे वेगाने चेंडू तुमच्यापर्यंत येईल, परंतु तो चेंडू येतोय. ज्याप्रमाणे जोफ्रा आर्चरला आपण बघितलं असेल, त्याची ऍक्शन बघून असं वाटत नाही की एवढ्या स्पीडने चेंडू तुमच्याकडे येईल, परंतु तेवढ्या स्पीडने मात्र चेंडू तुमच्याकडे येतोय. आणि असंच काही हा गोलंदाज यावेळी थोडा खाली राहतोय, लो राहतोय. चप्पा पडल्यावर मात्र आपण बघू शकता थोडी सोहेल तन्वीर स्टाईल ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जर स्कोरबोर्डचा विचार केला तर 26 झालेले आहेत. बॅटिंग टीमचा विचार केला तर अजूनही त्यांच्याकडे 16 चेंडू आहेत. आणि हा मात्र बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकला, तो म्हणजेच राहुल. आता बघायला गेलं तर एकाच गावचे हे खेळाडू आहेत, एकमेकांना ओळखतात. पसळ मधून हा देखील मात्र बिलॉंग करतो आणि पसळ गावातून ही फिल्डिंग टीम देखील बिलॉंग करत आहेत. फटका सरळ बॅटीने सजवला आहे, परंतु इकडे क्षेत्ररक्षक चेंडू खाली, गुड कॅचिंग, विकेटचं पतंग. मात्र पहिला विकेट, पुन्हा एकदा आता विकेट आलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी, 10 धावा आतापर्यंत खर्च करतो आणि 3 विकेट त्यांनी मिळवलेले आहेत, त्यामधील मात्र मोठा विकेट. ओहो, सुपर गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी, क्या बात आहे मयूर. टॉस जिंकला तर बॅटिंगचा निर्णय घेतला कॅप्टनने. कुठे ना कुठे आता फसलेला दिसतोय हा निर्णय, कारण की चेंडू झाले ते म्हणजे 4, म्हणजेच आतापर्यंत 22 चेंडूचा खेळ झालेला आहे. आणि धावांचा विचार केला, धावा आहेत त्या म्हणजे 26. विकेटचा विचार केला, विकेट आतापर्यंत गेलेल्या 5, अर्धा संघ 26 धाव्यावर परतलेला आहे. आता 7व्या क्रमांकाचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, सुपर चेंडू आहे, पुढे येऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच चेंडू, शेवटचा चेंडू बाकी. स्कोरबोर्ड 26. कमाल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. एकच धावा आतापर्यंत खर्च केलेले आहे. चांगली फिल्डिंग आतापर्यंत चंदनगड संघाकडून पाहायला मिळते. सुपर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा देखील डॉट. फक्त कीपर आणि बॉलर खेळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी, लाईन खूप चांगली आणि बाउन्स खूप चांगला मिळतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. यावेळेस धापल का बरेच डीजे.
पुन्हा एकदा फटका फसला, उंच गेलाय मेहुल, चेंडू खाली, गुड कॅचिंग, सुपर कॅच. यावेळेस मात्र विकेट येत असताना बॅक टू बॅक मोरे नाही मी त्याच्यात. आता कोण आलाय? सुशांत. सुशांत यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बॅट्समन. बॅक टू बॅक विकेट हॅट्रिक वर आहे. पहिली हॅट्रिक इथे पाहायला मिळेल का? आता 7वा गडी बाद होताना हा 9व्या क्रमांकाचा बॅट्समन हॅट्रिक वर प्रतीक. आणि हॅट्रिक स्पर्धेतली पहिली हॅट्रिक यावेळेस पाहायला मिळते. दुसरी हॅट्रिक. ही इनिंग कोसळत असताना यावेळेस शिवनेरीची विकेटवर विकेट 8 गडी बाद 26 धावा. नवीन बॅट्समन तुषार 3 मध्ये 3 विकेट आतापर्यंत पाहायला मिळतात. दुसरी स्पर्धेमधली हॅट्रिक पाहायला मिळते. उंच गेल्या 4 मध्ये 4 का? इकडे फिरतच राहिला क्षेत्ररक्षक. त्याच्यावरूनच जजमेंट आली की कॅच होणार नाहीये. थोडा उघड होता परंतु बॅलन्स कुठे पाहायला मिळाला नाही. आणि 2 धावा असतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28-28. अजूनही बघायला गेलं तर 2 चेंडू बाकी आहेत. 5व्या षटकातील 8 विकेट गेलेल्या 9 झाले असते जर कॅच चांगली घेतली असती. मात्र इकडे बघायला गेलं तर कॅच ड्रॉप होताना 2 धावा. 2 चेंडू बाकी असतील. 28 धावा झालेल्या आहेत. 10व्या क्रमांकाचा बॅट्समन आलेला आहे. एज लागली जात आहे. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 29-29 म्हणजे 29 चेंडू फेकून झालेत आणि 29 धावा मात्र जमा केलेल्या आहेत शिवनेरीने. टॉस जिंकल्यावर पहिल्या बॅटिंगचा मात्र निर्णय घेतला त्याचे कॅप्टनने आणि कुठे ना कुठे बॅट्समनने नाराज केलंय. जेव्हा षटकार आला तर प्रशांतच्या बॅटमधून असं वाटलं होतं की इथे मात्र 50च्या वर धावा आपल्याला पाहायला मिळते. परंतु पुढच्या चेंडूवर त्याचा विकेट घेतला. हलक्या हाताने खेळतोय. इकडे इझी कॅच. कॅच प्रॅक्टिस. 9वा गडी बाद. 9 बाद 29 धावा. शेवटचा खेळाडू शेवटचा बॅट्समन मैदानामध्ये येईल. त्या महत्वपूर्ण असतील. आणि इकडे वाईट चेंडू. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. बघा 10वा मला तर वाटते 9वा आणि 11वा क्रमांकाचा बॅट्समन आहे. तर तुम्ही एक्स्ट्राने धावा देऊ नका. ही कोणताही कॅप्टन मात्र आपल्या गोलंदाजाला सांगेल की इथे बॅट्समनने धावा बनवल्या तर ठीक आहेत. एक्स्ट्राने मात्र स्कोरबोर्ड चालू देऊ नका. आणि एक्स्ट्रा मात्र इकडे येतोय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 30-30. मागच्या मॅच मध्ये 62 धावेचं टार्गेट स्वतःसाठी घेतलं होतं. इथे बघूया. यावेळी चांगला चेंडू डॉट चेंडू येतोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 30 धावा. कॅप्टनने सांगितलं होतं आम्ही 45 ते 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. इथे तर 40 आता मात्र थोडं मुश्किल वाटते. 5 चेंडू आहेत. 30 झालेले आहेत. शेवटचा खेळाडू आपण बघू शकतात. शेवटची जोडी खेळत असताना
इकडे डॉट चेंडू येतोय, निदान बॅटला संपर्क होणं गरजेचं आहे. 4 चेंडू खेळून काढून फायदा नाहीये. 4 चेंडू मागे 2-4 ज्या धावा बनवता येतील त्या धावा बनवून दाखवणं गरजेचं आहे. इथे तुम्ही 4 चेंडू खेळून काढले त्याला काही अर्थ राहणार नाही. जर काही धावा बनवल्या 2-4 तर त्याला अर्थ राहणार आहे. ती गोलंदाज तयार शुभम दळवी. इकडे मात्र डॉट 3 सलग डॉट येत आहेत. बॅट काही मात्र दिलेली आहे हातामध्ये, परंतु शोपीसचा आयटम आहे असं म्हणायला हरकत नाही. 3 चेंडू आहेत. हा बॅट्समॅन मला तर वाटते आतापर्यंत चेंडू खेळलेले आहेत ते म्हणजेच 5 आणि 5च्या 5 चेंडू किपरच्या हातामध्ये एकदा बनवलेले आहे. अजूनही 3 चेंडू आहेत. आता बॅटिंगच्या रडारमध्ये आलेला आता मात्र संपर्क झालेला, स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला होता आणि इकडे मात्र बघायला गेलं तर खराब फेकी. घाई का करतात ते समजत नाहीये. कुठेच रन नाहीये, कुठे धावायचा प्रयत्न नाही, तर आरामात थ्रो देण्याची गरज आहे. इकडे एकदा वसेल स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 31 शेवटचे 2 चेंडू आणि 11व्या क्रमांकाचा बॅट्समॅन स्ट्राईकला म्हणजेच संजय पाहायला मिळतोय. आणि इकडे मात्र विकेटचं पतंग, इकडे गडी बाद, ऑल आउट. स्पर्धेतली पहिली ऑल आउट यावेळेस पाहायला मिळतंय. शिवनेरी सगळ्यांना बॅटिंग. चंदनगड संघाकडून 31 धावेवर ऑलआउट पाहायला मिळते. इकडे शिवनेरी संघ 32 धावे 36 चेंडू मध्ये. माईकला थोडा आवाज दे ना मित्रा, थोडा आवाज दे माईकला. चला 32 धावेचं टार्गेट दिलेलं आहे.
इथे टार्गेट आहे 32चं 32 धावेचं टार्गेट देण्यात आलेलं आहे 36 चेंडू मध्ये पहिला चेंडू घेऊन तयार होणार गोलंदाज स्ट्राइकवर प्रतीक दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक कमी धावा डिफेन्स करायचे आहे विकेट घेणं गरजेचं आहे डॉट चेंडू टाकणं गरजेचं आहे आणि इकडे मात्र डॉट चेंडू येईल का बघूया पहिला चेंडू हलक्या हाताने खेळतोय पायामध्ये चेंडू टाकला जातोय आणि एक धावेने सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू सिंगलने सुरुवात झालेली आहे संदीप मात्र यावेळेस स्ट्राइकला पाहायला मिळतोय मागच्या मॅच मध्ये खूप चांगली सुरुवात करून दिली होती दोन्ही बॅट्समनने 2 ओव्हरमध्येच 30+ धावा केल्या होत्या हलक्या हाताने खेळतोय कारण की मागच्या मॅच मध्ये 62चं टार्गेट होतं त्यानुसार मात्र बॅटिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाली यावेळेस 32चं टार्गेट आहे थोडं संयमी खेळ खेळत असताना परंतु मी म्हणेल की आपला स्वाभाविक खेळ जो आहे तो मात्र खेळणं गरजेचं आहे कधी कधी आपण डिफेन्स खेळण्याच्या नादामध्ये विकेट फेकून जातो आणि बाहेर येऊन मग विचार करतो की अटॅक करणं गरजेचं होतं अटॅकच केला पाहिजे होता तो जेव्हा वेळ निघून जातो तेव्हा बोलून फायदा नाही आणि इकडे स्टंप दाखवला आणि यावेळेस मात्र त्रिपळाची क्लीन बॉल विकेट एंडीजे चला बॅट्समन लवकरात लवकर पाठवत जा ही विनंती आहे बॅट्समन आउट झाल्यानंतर 38 क्रॉस करण्या अगोदर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा चंदनगड स्पीडअप ठेवा खेळाला नाही आपल्याला पाहायला मिळते नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तनय पवार यावेळेस स्ट्राइकवर असेल तिसऱ्या चेंडूवर आलाय विकेट 32 धावेचं छोटं टोटल डिपेंड करावं लागेल आणि ते करत असताना 3 चेंडू मध्ये 2 धावा पहिला विकेट आलाय इथे विकेट मात्र मोठा इफेक्ट करेल या मॅच मध्ये गोलंदाजीच्या बाजूने विचार केला तर विकेट येत राहिली तर मात्र मॅच मध्ये बनून राहतील हलक्या हाताने खेळतोय डीप मध्ये खेळाडू स्क्वेअर लेगला एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न मात्र बघूया एकच असेल स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 3 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत 4 चेंडू आणि 3 धावा अजूनही मॅच जिंकण्यासाठी 29 धावेची गरज आहे स्ट्राइकला संदीप नॉन स्ट्राइकला बॅट्समन आहे तो तनय मराठा प्रीमियर लीग पाहायला मिळते यावेळेस 5वा चेंडू घेऊन तयार प्रशांत लॉर्ड फुलटस आहे खराब चेंडू आहे बोनस चेंडू आणि इकडे मात्र निघून जाणार सीमा पार 4 धावेसाठी स्कोरबोर्ड पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील 7 स्कोर कार्डवर 25 धावेची अजूनही गरज मॅच जिंकण्यासाठी पॉवर प्ले आहे ऑन आहे 2 ओव्हरमध्ये मात्र जितक्या धावा बनवता येतील त्या बनवल्या जातील कारण की टार्गेट छोटा आहे तरी देखील ह्या 2 ओव्हर खूप महत्त्वपूर्ण ठरतात आणि फुलटच चेंडू बोनस चेंडू पुन्हा एकदा मात्र यॉर्करच्या शोधामध्ये गेला गोलंदाज त्याचा फायदा उचलला 4 धावा पाहायला मिळत आहेत शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील संदीप ऑन स्ट्राइक रिव्हर्स अटेम्प्ट करतोय सुपर स्ट्रोक आहे इथे मात्र पाठलाग सुरू आहे चेंडू मात्र निघून जाणार का सीमारेषा पार बघूया इथे काय कमालीचा एफर्ट 2 झालेला आहे तिसऱ्याचा प्रयत्न आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण यावेळेस पाहायला मिळत आहेत खूप चांगला एफर्ट मात्र तिकडे पाहायला मिळतोय 1 धाव सेव्ह केली षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होताना धावसंख्या 10 स्कोर कार्डवर चेंडू असतील 30 धावा बनवायच्या आहेत 22 खूप चांगलं मात्र टेक्निक यूज केलं गोलंदाज स्पीडचा यूज केला यावेळेस बॅट्समनने संदीपने रिव्हर्स अटेम्प्ट केला एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आजकालचं क्रिकेट आहे आपण बघू शकता आधुनिक क्रिकेट रिव्हर्स स्वीप
आणि इथे फुलटन चेंडू हलक्या हाताने खेळला, मात्र इकडे चांगलं क्षेत्ररक्षण. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 झालेले आहेत, 22 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. 30 चेंडू मध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी राहुल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन तयार होणार राहुल. यावेळेस आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर संदीप. एक चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेला आहे. चला शिवनेरी संघाला विनंती, थोडा स्पीडअप ठेवा खेळायला. पहिला चेंडू पुन्हा एकदा पल्लो स्कोप करण्याचा प्रयत्न. एज आणि कॅच आउट. मी पहिलेच म्हटलं हा रिस्की स्ट्रोक आहे. हा खेळण्याच्या नादामध्ये मात्र विकेट फेकलेला आहे. आता मात्र चेंडू 29 धावा बनवायचे, 22, 2 विकेट 10 वर एसडीजे. विकेट आलेला आहे. इकडे मात्र आपण बघू शकतात यावेळेस शुभम नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना शुभम गुरव. शुभम गुरव आता मात्र येत असताना. चला स्पीडअप ठेवा चंदनगड, थोडा स्पीडअप ठेवा. बॅट्समन लवकरात लवकर पाठवत जा. 29 चेंडू 22 धावेची गरज आहे. इकडे मात्र लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग टीमचं पडणं जड दिसतंय इथे. 2 विकेट आतापर्यंत गेलेल्या, मागच्या चेंडूवर आलं विकेट. शुभम इकडे तयार. ओहो, खूप चांगला चेंडू, थेट यॉर्करचा मारा. चांगली गोलंदाजी राहुल आपल्याला पाहायला मिळते. कमालीचा हा चेंडू हाताळला जातोय. पहिला चेंडू मात्र विकेट, दुसरा चेंडू डॉटने सुरुवात. उत्तर नाही आहे यावेळेस बॅट्समॅनकडे. कमालीचा हा चेंडू होता. शुभम मात्र तयार. 28 चेंडू 22 धावेची गरज. छोटा टार्गेट मात्र आपण बघू शकतात, त्याचा पाठलाग सुरू आहे. 10 झालेले आहेत. शॉर्ट चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर. पंच वळट आहेत, वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला, 11 धावा झालेल्या आहेत. 21 ची गरज मॅच जिंकण्यासाठी. 28 चेंडू आणि 21 धावेची गरज. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. हलक्या हाताने कट केलंय, लेट कट ज्याला म्हटलं जातं. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 12 धावा. चेंडूचा विचार केला, चेंडू चालले 3 चेंडू बाकी आहेत. 27 चेंडू मध्ये 20 धावेची गरज आहे. 32 धावेचं छोटं आव्हान दिलेलं आहे आणि एक चांगल्या पोझिशन मध्ये बॅटिंग टीम आपल्याला पाहायला मिळते चंदनगड. 20 धावा बनवायच्या सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. 28 चेंडू त्यांच्याकडे आहेत, 27 चेंडू त्यांच्याकडे आहेत. यावेळेस डाव्या हाताचा बॅट्समन समोर आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा प्लेट पहिलेच बंद केला आणि इकडे मात्र कॅच आउट. इझी विकेट. तिसरा विकेट येत असताना विकेट हे मात्र खूप मोठं फॅक्टर करेल या मॅच मध्ये. फिल्डिंग टीम साठी विकेट येणं गरजेचं आणि हा विकेट आलाय.
चांगला चेंडू आहे, खूप चांगला बाउन्स पाहायला मिळतोय. यावेळेस डॉट चेंडू येतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इकडे मात्र डॉट चेंडू. यस सर, टॉस करून घ्या. तीन चेंडू झालेले आहेत आणि मात्र पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळते. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16. अर्धे धावा झाले, अर्धे धावा बाकी आहेत. यावेळी चांगला चेंडू गोलंदाज डोक्यावरून खेळला जातोय. एक पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 18 झालेले आहेत. बघा, यालाच खेळ म्हणतात. पहिल्या सुरुवातीला 62 धावेचे टार्गेट होतं, तेव्हा मात्र अटॅकिंग देखील पाहायला मिळालं. इकडे मात्र टार्गेट छोटा आहे. सिंगल डबलने जिंकू शकतात आणि त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करताना यावेळेस पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, डोक्यावरून खेळला जातोय. डीप मध्ये खेळाडू. इकडे मात्र एक धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 19 झालेले. 13 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 19 चेंडू आणि 13 धावा. स्ट्राईकला मात्र बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय शुभम दळवी आणि नो स्ट्राईकला शुभम गुरव. यास एक धाव ऍड होणार. वाईट चेंडू असणार. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 20. आता 12 पाहिजे जिंकण्यासाठी. 2 शुभम मात्र इकडे शुभम कार्य करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी शुभम दळवी, शुभम गुरव. टॉस झालाय आणि अजिंक्य ताराने टॉस विन केलेला आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजी इकडे गडबड झाले मला तर वाटते. इथे नो चेंडू दिमर पाहायला मिळते. आता मात्र पूर्णपणे या मॅच मधून हवा काढण्यात आलेली आहे. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जा. स्कोरबोर्ड 22. फ्री हिट. आता मात्र हात खोलू शकतो बॅट्समॅन. इथे आता मात्र फ्री हिट असेल. उघड डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे. फ्री हिट. फ्री हिटचा फटका 38 मध्येच मात्र पाहायला मिळतोय. सिंगल असेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 झालेले आहेत आणि आता मात्र 9 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये. 19 फेब्रुवारीला आली माझ्या राजाची जयंती. 19 फेब्रुवारीला आली माझ्या राजाची जयंती. 19 फेब्रुवारीला गाजते शिवरायांची जयंती. 19 फेब्रुवारीला गाजते शिवरायांची जयंती. अठरा चेंडू आणि 9 धावेची गरज. डबल चेंडू आहेत धावांपेक्षा बॅट्समनकडे. सुपर बॅटिंग होत असताना मात्र आपण बघू शकतात 32 धावेचं आव्हान दिलं. मात्र आपण बघू शकता चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग चंदनगड. इकडे रिव्हर्स अटेम आणि विकेटचा पतंग. शुभम गुरव बॅक टू डग आउट. काही वेगळा करण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र यश आलं गोलंदाजाला. यश दिजे. मेहुल आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना 17 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. 17 चेंडू 9 धावेची गरज. मेहुल आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक वर मागच्या चेंडूवर शुभम गुरव बॅक टू डग आउट. खूप चांगली गोलंदाजी मात्र राहुल कडून पाहायला मिळते. थोड्या धावाचा रस्ता आहे तर नक्कीच ही मॅच पाहायला मजा आली असती. फक्त टायमिंग केलेला आहे आणि इकडे मात्र विकेट देखील फक्त हलक्या हाताने चिप शॉट
पाहायला मिळते नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना 5 गडी बाद 23 धावा आतापर्यंत पाहायला मिळते. तर 9 धावेची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 2 विकेट सलग पाहायला मिळते. एकटा लढतोय राहुल असं म्हणायला हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय, कमाल करतोय. हलक्या हाताने चिप शॉट खेळण्यात आला आणि इतका टायमिंग प्रॉपर झाला की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. बॅट्समॅनला देखील विश्वास बसला नाही की चेंडू इतका लांब जाईल. अजून थोडी ताकद लावली तर षटकार देखील आला असता. शॉर्ट चेंडू आणि इकडे काय होतंय, बल्लेबाज आ रे बल्लेबाज जा रे. हॅट्रिक विकेट. 9 धावा नक्की आहेत, परंतु 9 धावा तुम्हाला काढण्यासाठी मेहनत करावी. मनोहर शेलार येतोय. हॅट्रिक इकडे मात्र पाहायला मिळते. ज्या रीतीने 5व्या ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली होती ना त्या रीतीने मात्र 4थ्या ओव्हरमध्ये हॅट्रिक इथे शिवनेरीने देखील घेतलेली आहे. 6 गडी बाद झालेले आहेत. 6 गडी बाद 23. आता 9 धावेची गरज आहे. आणि जो रिव्हर्स अटेम्प्ट केला पहिला चेंडू, मी म्हणेल की थोडं हलक्यात घेतलं मॅचला. कधी मॅचला हलक्यात घेऊ नये, क्रिकेटला कधी हलक्यात घेऊ नये. कोणाचं पडणं कधी जड होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपला विजय जोपर्यंत सुनिश्चित होत नाही तोपर्यंत मात्र रिस्क घेऊन फायदा नाहीये. आणि इकडे मात्र 3 विकेट आलेले आहेत. मनोहर स्ट्राईकला आहे. गोलंदाज खराब चेंडू आहे, परंतु काय कमालीचा कॅच आहे. यावेळेस काय होतंय, 4 मध्ये 4. म्हणून मी म्हणतो आपला जो स्वाभाविक खेळ आहे ना तो आपण खेळावा. इथे सिंगल खेळू की मारू या चक्कर मध्ये हलका स्ट्रोक खेळला आणि इकडे कॅच आउट. बोनस चेंडू होता, फुलटन चेंडू होता. नवीन बॅट्समन मयूर ज्यांनी चांगली गोलंदाजी केली आता तो आलेला आहे आणि त्याला मात्र परतावं लागतंय. धाव्यांचा विचार केला तर धावा झाल्या 23 वरच गाडी थांबलेली आहे आणि 14 मध्ये आता मात्र 9ची गरज झालेली आहे. ऑक्सिजन ओकलेला आहे या मॅच मध्ये. बघायला गेलं तर ऑक्सिजन मात्र दिलेला आहे राहुलने या मॅच मध्ये. 4 चेंडू 4 विकेट 7 गडी बाद 23 धावा. इथे मात्र चंदनगड आता अडचणी सापडलेला आहे. डावकुरा मात्र यावेळेस बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण बघू शकता तर सुपर मात्र खेळ रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा असतो. रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आणि तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इकडे मात्र काय होईल आता सांगता येत नाही. आतापर्यंत जेव्हा षटक सुरू होणार होतं तोपर्यंत पार्टनर बॅटिंग टीमचं होतं, परंतु आता 4 चेंडून आता पुन्हा एकदा बॅलन्सिंग मॅच झालेली आहे. हे ताऱ्यावरची कसरत आहे. क्रिकेट म्हणजे सोपी गोष्ट नाही बॅलन्स बनवून ठेवणं. आणि इकडे मात्र आपण बघू शकतात चांगला चेंडू आहे. इकडे एक धाव येईल का, रनआउटची संधी. डायरेक्ट हिट परतावं लागलं असतं. थोडा वेळ घेऊन जरी मारला असता ना तरी संधी होती. आणि इकडे मात्र 8वा विकेट आला असता. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 24 धावा. शेवटचा चेंडू आहे. चेंडू असतील 13 धावा बनवायच्या आहेत 8. 13 चेंडू 8 धावा. LBW नोट आउट आहे त्यामुळे मात्र अपील देखील केली नाही. इथे मात्र जर बघायला गेलं तर पप्प्याने थोडा मात्र स्टॉप घेऊन जर हिट केला असता तर इथे मात्र चान्स होता. आता धडधड वाढतंय. 13 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळतोय. थोडा हा देखील हवेमध्ये होता. मी म्हणेल की हा देखील हवेमध्ये होता. एकदम आता एक धावेला महत्व आहे. आता एक चेंडूला महत्व आहे. 12 चेंडू आणि 7 धावेची गरज. जोरदार टाळ्या एकदा राहुलसाठी होऊन जाऊ द्या. सुपर गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. चेंडू 12 आहेत, धावा बनवायचे त्या म्हणजे 7 एडीजे.
गोलंदाज दर्शन आपल्याला पाहायला मिळते 12 चेंडू आणि 7 धावेची गरज आणि हा फुलटा चेंडू कमालीचा स्ट्रोक आहे इथे मिळतील धावा तब्बल 4 सुपर स्ट्रोक क्या बात आहे फक्त 3 धावेची गरज आहे स्कोरबोर्ड 29 आपल्याला पाहायला मिळते 7 गडी बाद 29 धावा परंतु मी शिवनेरीचं कौतुक करेल की खरोखरच तोडीस तोड उत्तर दिलेलं आहे थोड्या धावा असण्याची गरज होती ज्या धावा आल्या नाही इकडे शुभम गुरव आता थोडा विचार करत असेल जेव्हा 3 विकेट 4 विकेट गेले की का रिव्हर्स अटेम्प्ट केला चेंडूचा विचार केला चेंडू आहेत 11 आणि धावा 3च पाहिजेत मी म्हटल्याप्रमाणे कॅच आउट झालाय मी पहिलेच म्हणलं इथे 2 विकेट नाही गेले म्हणजे कमवली आणि इकडे मात्र मॅच मध्ये ट्विस्ट विकेट आला 8व्या क्रमांकाचा आणि फुलटच चेंडू होता त्या फुलटच चेंडूला ग्राउंडिंग स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं आता मोठ्या एकची गरज नव्हती 11 मध्ये 3चीच गरज होती अडचणी सापडला परत एकदा चंदनगड अजून बघायला गेलं तर चान्स आहे चंदनगडला शॅडो पिचवर आला नाही पाहिजे हे लक्षात घ्या खेळाडू आणि तो खेळाडू सिलिमिडोनचा हल्ला नाही पाहिजे नाही तर नो दिला जाईल हे देखील लक्षात घ्या मिड ऑफला मात्र खेळ उभा केला जातोय इकडे मारण्याचा प्रयत्न आहे डॉट चेंडू येईल का डॉट चेंडू आलाय गडबड होत आहे आता गडबड होत आहे कुठे ना कुठे चेंडू आहेत बॅटिंग टीमकडे त्यामुळे जेव्हा कन्फर्म रन असेल तेव्हाच रन घेण्याचा प्रयत्न करतील मला तर वाटते बॅट्समन म्हणून ही रन घेतली नाही चेंडू आहेत 9 धावा बनवायचे 3 29 वर 8 गडी बाद झालेले आहेत मॅच बघायला मजा आलेली आहे खरोखरच आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या मॅच पाहायला मिळतात काल मात्र थोडा वन साइडेड मॅचेस पाहायला मिळाला यावेळेस काय होतं थोडा पुढे पडतो आणि इकडे गडबड कीपर एंडला थ्रो करण्याची गरज होती कीपर एंडकडे थ्रो आला असता तर कुठे ना कुठे मात्र विकेट मिळाला असता घाई गडबडीत मात्र थ्रो केला आणि इकडे एक धाव पूर्ण थोड्या पुढे पडलाय 2ची गरज आहे कंपल्सरी चेस हा नियम आहे 2 धावा पूर्ण कराव्या लागतीलच सिलिमिड ऑफ मात्र इकडे लावण्यात आलेला आहे आणि 30 धावा झालेल्या आहेत 8 गडी बाद 30 धावा आणि इथे मात्र 2 धावेची गरज स्ट्राईकला मयूर आहे बघूया फुलटा चेंडू काय कमालीचं क्षेत्ररक्षण तर कौतुक करेल ही सिंगल नक्की आली परंतु कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं इथे मात्र चेंडू अडवला 1ची गरज चेंडू अजूनही बाकी आहेत म्हणजेच 8 मध्ये 1ची गरज शेवटचा चेंडू आहे 7 मध्ये 1ची गरज 7 चेंडू 1 धाव खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते 32 धावा मात्र टार्गेट दिलं होतं विकेट मात्र 8 गेलेले आहेत आता विकेट आला तर शेवटचा विकेट येईल इथे मात्र 7 मध्ये 1ची गरज स्ट्राईकला बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळते प्रणव हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न डॉट आलेला आहे आणि इकडे मात्र 1 धावेची गरज 6 चेंडू आणि 1 धावेची गरज सहा मध्ये 1ची गरज आहे इकडे अटॅकिंग फिल्डिंग टेस्ट मॅच फिल्डिंग पाहायला मिळते चला मॅच ऑन करा 6 मध्ये 1ची गरज
6 चेंडू 1 धावेची गरज. टेस्ट मॅच फिल्डिंग. पहिला चेंडू आणि इथे अपील केलेली आहे व्हाईटची. पंच मात्र डॉट इकडे दिलेला आहे. 5-1 मेडन ओव्हर टाकावी लागेल जर 6 बॉल टाकायला लागले तर. विकेट घेतले तर 2 विकेट घ्यायचे आहेत आणि 1 धाव काढायचे आहे. यावेळेस मात्र फटका आहे. विनिंग स्ट्रोक आहे. मॅच विन केली इकडे मात्र चंदनगडने.